नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर जसं दोघांची सुरुवात इतकी छान होते की तो आपापल्या कामामध्ये असतं, पण ऋषिकेशला काही काम जमत नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडून थोडीशी मिस्टेक होते आणि जानकी त्याला मदत करत असते. हे सगळं मकरंद बघतो आणि त्याचा थोडा राग जळफळाट सगळं झालेलं असतं, म्हणून तो जानकीवरती थोडाफार राग काढतो. नंतर इकडे ऋषिकेशला जॉब मिळतो, पण ऋषिकेश जॉबमध्ये काहीतरी घोळ घालणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडतंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे जानकी सकाळी उठलेली असते, तेवढ्यात तिला बाजूच्या घरातून बेलचा आवाज यायला लागतो आणि इकडे ऋषिकेश सुद्धा त्याच्या कामानुसार उठून जातो आणि पाणी भरायला सुरुवात करतो. इकडे जानकी तिचे केस वाळवते आणि त्यानंतर एक एक करून घरातली सगळी कामं आवरायला घेते. तर ऋषिकेशला आवरून इंटरव्ह्यूसाठी जायचं असतं, म्हणून तो विचार करतो की कपड्याला प्रेस करणं गरजेचं आहे. तो कपड्याला प्रेस करत असतो, तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जातो. इकडे जानकी घरी सांगायला लागते, मी आज जरा बाहेर जाणार आहे, म्हणजे पुण्याला, मग म्हणून मला थोडा उशीर होऊ शकतो. तेव्हा काकू म्हणतात काही हरकत नाही, पण वेळेवरती ये. जानकी लगेच तिथून निघून जात असते. तेवढ्यात जानकी बाहेर येते तर तिचं लक्ष जातं की ऋषिकेशच्या घरामध्ये कपडा जळत आहे. ती लगेच तिथे जाते आणि बघायला लागेल तर ऋषिकेशचा कपडा पूर्णपणे जळून गेलेला असतो. तेव्हा जानकी म्हणायला लागते, काय केलं तुम्ही? तुला साधी इस्त्री करता येत नाही का? हीच तर संधी आहे शिकायची. तेव्हा तो म्हणतो, मी किती नालायक झालो आहे, मला साधा कपडाही प्रेस करता येत नाही, मला या गोष्टींची खरंच सवय नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, त्यात काय झालं, मी आहे ना, आज मी तुला शिकवते. तू मला चप्पल चालवायला शिकवली तर मी तुला प्रेस करायला तर शिकू शकते ना. ती लगेच त्याचा हात हातामध्ये घेते आणि दोघं मस्तपैकी कपडे प्रेस करायला लागतात. तेवढ्यात तिथे मकरंद आलेला असतो. मकरंद त्यांना बघून बघतो आणि तो अक्षरशः जळून गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, हे शेवटचं आहे जानकी, माझ्या व्यतिरिक्त तुला कोणी हात लावलेलं मी बिलकुल खपून घेणार नाही. आज या चाळीतला तुझा शेवटचा दिवस असेल. तो त्या गुलाबाचे काटे स्वतःच्या अंगात उलटून घेतो आणि अक्षरशः चिडून गेलेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, थँक्यू, खरंच तुझ्यामुळे मला हे काम जमलं आहे. तेव्हा ती म्हणते, आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला? तू चक्क शांतपणे थँक्यू बोलला. मला असं वाटलं आज सुद्धा माझ्यावरती डाफरशील. तेव्हा तो म्हणतो, सॉरी त्या दिवसासाठी, पण खरंच तू माझी हेल्प करत होती. तेव्हा ते म्हणते, इट्स ओके, आपलं सॉरी थँक्यू आता चालतच राहील. आता मला काम आहे, तू हळूहळू सगळं शिकशील. तो तिला थँक्यू बोलून तिथून पाठवून देतो. इकडे जानकी बाहेर येते आणि म्हणायला लागते, चल मकरंद, आपल्याला जायला हवं ना. तेव्हा तिचं लक्ष जातं की तुझ्या हातातून तर रक्त निघत आहे. तेव्हा तो म्हणतो, काय नाही ग, माझ्या अंदाजे तो गुलाबाचा काटा गेला असेल. तेव्हा ती विचारते, तू गुलाब कोणासाठी आणलं होतं? तेव्हा तो सांगतो, तुझ्यासाठीच आणलं होतं, पण तुला वाटतं ते पटलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, असं काय नाही, पण असं अचानक गुलाब काही ओकेशन नसताना. तेव्हा तो म्हणतो, रस्त्यावरती एक मुलगी गुलाब विकत होती आणि तिच्या नजरेत दिसत होतं की कोणीतरी तिच्याकडून गुलाब घ्यावं, म्हणून मी घेतलं. मला असं वाटते, पण तुला ते पटलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, नाही रे, असं काहीच नाही. ती ते गुलाब घेते. तेव्हा ती म्हणते, चल आता आपल्याला जायला हवं ना, आपल्याला पुण्याला जायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही, पुण्याला जाणं आहे ना ते कॅन्सल झालं आहे, चल आता आपण ऑफिसला जाऊ. दुसरीकडे ऋषिकेश इकडे निघतच असतो. तेवढ्यात सुमित्रा त्याला कॉल करते आणि विचारते, काय रे बाळा, तुझा नाश्ता झाला का? तेव्हा तो म्हणतो, आई तू नको ना माझी काळजी करू, मी आहे ग ठीक. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, मला खरं खरं सांग, तू नाश्ता केला की नाही? तेव्हा तो म्हणतो, आई मी बाहेर खाऊन घेईल, आता मी इंटरव्ह्यूसाठीच चाललो आहे. तेव्हा ती म्हणते, बाळा तू स्वतःची काळजी घे आणि इंटरव्ह्यू तुझा छानच जाईल ही माझी खात्री आहे. तेव्हा तो म्हणतो, आई तू माझी काळजी करू नको, मी जातो आता इंटरव्ह्यूला. तो लगेच इंटरव्ह्यूसाठी निघत असतो. सुमित्राला इकडे काळजी वाटत असते की माझ्या ऋषिकेशचं कसं होईल, त्याच्या आयुष्यामध्ये ती मुलगी कधी येईल आणि त्याचं आयुष्य ती कधी बदलेल, ती याच गोष्टीची वाट बघत असते. तर दुसरीकडे ऋषिकेशची न बोलता मकरंद आणि जानकी दोघंही ऑफिसमध्ये गेलेले असतात. तेव्हा जानकी म्हणायला लागते, काय झालं, आज आपण पुण्याला का गेलो नाही, काही कारण आहे का? तेवढ्यात तो एक पेपर तिच्या हातात देतो आणि म्हणायला लागतो, हे आहेत ना, हे बिल्डर आहेत, त्यांचा आपण एक इव्हेंट केला होता आणि त्याच निमित्त आपल्याला थोडं बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते, काय झालं, मग त्यांचा आता पुन्हा कोणता इव्हेंट आहे का? तेव्हा तो म्हणतो, इव्हेंट नाही ग, गेल्या इव्हेंटचेच त्यांना पैसे द्यायचे आहेत, तर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला फ्लॅट हवा आहे की तुम्ही पैसे घेणार? तेव्हा
ती विचारते मग तू काय डिसाईड केलं ते तर सांग. तेव्हा तो म्हणायला लागतो मी तर डिसाईड केलं आहे की मी फ्लॅटच घेणार आहे. तेव्हा ती म्हणते चांगली गोष्ट आहे, कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा तो म्हणतो पण तो फ्लॅट आता तुझ्यासाठी असणार आहे, तू बस तरी. जानकीला त्याचं बोलणं थोडंसं खटकलेलं असतं. दुसरीकडे इकडे ऋषिकेशचा इंटरव्ह्यू खूप छान जातो. तेव्हा ते म्हणतात खरंच तुम्ही या जॉबसाठी जरा ओव्हर क्वालिफाय आहेत. तेव्हा तो म्हणतो ते ठीकच आहे, तसंही आजकाल शिक्षण जास्त झालं आहे आणि नोकऱ्या कमीच आहेत ना, त्यामुळे हे सगळं होतंय. पण आता मी असं समजू का हे जॉब माझंच आहे. तेव्हा ते म्हणतात दुसरा एक कॅन्डिडेट येणार होता पण तो अजून आलाच नाही, मग असं समजा हा जॉब तुमचाच आहे. तेवढ्यात तिथे तो मुलगा येतो आणि म्हणायला लागतो सर मीच तो सेकंड कॅन्डिडेट आहे, मला जॉबची खूप गरज आहे. तेव्हा ते म्हणतात पण तुला उशीर झाला, वेळेवरती येणं तर पहिला प्रोटोकॉल असतो ना. तेव्हा तो म्हणतो सॉरी सर पण काय झालं माहितीये का, मी ज्या बसने येत होतो ना ती बस बिघडली आणि त्यामुळे मला चालत चालत इथपर्यंत यायला लागलं. सॉरी सर, मी माझ्या घरामध्ये एकटाच कमवणार आहे, या जॉबची मला खूप गरज आहे. तेव्हा ते म्हणतात पण ऑलरेडी मी यांना जॉब दिला आहे, आता मी असं काही करू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो सर एकदा चान्स तरी द्या. तेव्हा ऋषिकेशला सगळी आयडिया येते आणि तो म्हणायला लागतो सर मला हा जॉब नाही करायचा, तसंही तुम्ही म्हणत होता ना मी या जॉबसाठी ओव्हर क्वालिफाईड आहे, मग मला आता या जॉबची गरज नाही, तुम्ही हा जॉब त्याला देऊ शकता. हे सगळे तिथला पिऊन ऐकतो आणि लगेच ऋषिकेश बाहेर येतो. तेव्हा त्याला म्हणतो काय झालं दादा, तुला तर जॉबची एवढी गरज आहे ना, मग तरी सुद्धा तू त्या मुलासाठी का बरं जॉब सोडला. तेव्हा तो म्हणतो मला फक्त स्वतःला सिद्ध करायचं आहे, माझ्या घरचे माझ्यावरती डिपेंड नाही आहेत. मग त्या मुलाला तर खरंच जॉबची गरज होती ना, त्याला त्याच्या फॅमिलीला पोसायचं आहे आणि त्यासाठी त्याला जॉब पाहिजेच ना, मग माझ्यासाठी तर काही ना काही नक्कीच होईल. तेव्हा तो म्हणतो दादा तुम्ही तुमची पुण्याही काही सोडत नाही, म्हणजे सगळं गेलं तरी तुमचं चांगला वागणं काही सुटत नाही आहे. ऋषिकेश लगेच हसून तिथून निघून जातो. दुसरीकडे इकडे आजी घरी आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात मला तर फार आनंद झाला आहे, म्हणजे मी जे देवाकडे मागितलं ना ते फायनली झालं आहे, आता माझी मुलगी सुखात आहे. तेव्हा सुमित्रा विचारते तू काय मागितलं देवाकडे जे तू एवढी खुश आहे. तेव्हा ती म्हणते तुझा तो सावत्र मुलगा आहे ना, तीच तर या घराची इडापिडा होती, तो घर सोडून गेला म्हणजे कसं सगळीकडे सुखासुख झालं आणि सगळी प्रॉपर्टी आता तुझ्या 2 मुलांनाच भेटणार आहे. मुलीचं काय ग, तिचं लग्न झालं की ती निघून जाते. तेव्हा सुमित्रा म्हणते आई तू काय बोलते, तुला तरी कळतंय का, तो सावत्र नाही आहे, मी त्याला माझ्या काळजाच्या तुकड्यासारखं जपलं आहे. आणि तुला माहिती आहे ना ऋषिकेशचाही माझ्यावरती किती जीव आहे, तो मला किती जपतो आणि तू त्याच्या बाबतीत असं अभद्र का बोलते. मी एकदा पहिलेच सांगते माझ्या मुलाच्या बाबतीत काहीही बोललेलं मी खपून घेणार नाही. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, ऋषिकेशचा तुला एवढा पोळका आहे की तू स्वतःच्या आईचाही विचार करत नाही, तिलाही काहीही बोलते. तेव्हा ती म्हणते आई मी पहिलेच सांगते माझा ऋषिकेश सगळं सिद्ध करून दाखवेल आणि तो नक्कीच या घरामध्ये वापस येईल, मी खात्री देते ना, माझा ऋषिकेश खरंच खूप छान आहे. तेव्हा ती म्हणते अगं त्यांनी चोऱ्या माऱ्या केल्या आहेत तरी तुझा विश्वास नाही का. तेव्हा ती म्हणते नाही, माझा मुलगा चांगलाच आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये कलाटणी द्यायला एक मुलगी येईल आणि त्याचं आयुष्य खरंच खूप चांगलं होणार आहे, मी तुला सांगते ना. दुसरीकडे जानकी विचारत असते तू काय बोलला, मी का तो फ्लॅट घेऊ आणि मला फ्लॅटचं रेंट परवडणार नाही. तेव्हा तो म्हणतो फ्लॅटचं रेंट द्यायची गरजच नाही आहे, तो फ्लॅट माझा असणार आहे, मग त्याच्यामध्ये तुला पडायची गरज नाही, तू आता त्या चाळीमध्ये राहते, ऍडजस्ट करून राहते, त्यापेक्षा बेटर आहे तू फ्लॅटमध्ये राहशील, स्वतः आयुष्य जगू शकते. तेव्हा ती म्हणते नाही, तुला कोण बोललं रे मी ऍडजस्टमेंट करून राहते, मी त्या घरामध्ये सुखाने राहते. तुला माहिती नसेल तर सांगते, मी अनाथ मुलगी आहे, अनाथ मुलीला एक फॅमिली भेटणं, त्या फॅमिली बरोबर राहणं तिच्यासाठी खरंच खूप आनंदाचं असतं आणि ती फॅमिली सुद्धा मधुभाऊंनी माझ्यासाठी सिलेक्ट केलेली आहे. मधुभाऊ अशी व्यक्ती आहे ज्यांनी मला लहानपणापासून सांभाळलं आहे, त्यांनीच मला नाव सुद्धा दिलं, मला माझं आडनाव सुद्धा माहिती नव्हतं, पण मधुभाऊने माझ्या आयुष्यामध्ये कलाटणी दिली आहे आणि त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो अगं पण तरी सुद्धा तुला स्वतःचं सगळं भेटतंय तर तुला प्रॉब्लेम काय आहे, तू इथे राहू शकते ना. तेव्हा ती म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण असे मित्र म्हणून मी उपकार घेऊ शकत नाही आणि एवढंच आहे ना, तर ही ऑफर तर तुला सगळ्यांना द्यायला पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो ती सुरुवात तुझ्यापासूनच करू ना, तू घे की तो फ्लॅट. तेव्हा ती म्हणते नाही, मी असा फ्लॅट घेऊ शकत नाही, आत्ता बोलला पण यानंतर या टॉपिकवरती मला काहीच बोलायचं नाहीये, तू बॉस आहेस पण एवढी मळमणी मी काही सहन करणार नाही. हे ऐकल्यानंतर त्याला खूप टेन्शन येतं आणि तो लगेच ऐश्वर्याला फोन करून तिला भेटायला जातो. तेव्हा ती म्हणते अच्छा एवढं सगळं झालं आहे, मग मी तुला ऑप्शन दिला आहे ना, आपण एक काम करूया,
मी माझ्या डॅडला सांगते, ते त्या गुंडाच्या जवळ म्हणजे त्या मुलाकडे काही गुंडांना पाठवतील आणि त्याला धमकावतील, मग मला वाटत नाही तो तुझ्या गर्लफ्रेंडच्या नादाला लागेल. तेव्हा तो म्हणतो, नाही ग, तसं नाही करायचं, असं काहीतरी करायचं आहे की त्यांना समजणार सुद्धा नाही आणि आपलं काम सुद्धा होऊन जाईल. तेव्हा ती म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण जर तसं केलं ना तर आपण हे सगळं आपल्याप्रमाणे करू शकतो. म्हणजे कसं होईल, ती मुलगी तिथे राहणार नाही आणि त्या मुलाचा काही संबंध येणार नाही. तर दुसरीकडे सारंग ऋषिकेशला भेटायला गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, दादा तू काय केलं, तुला जॉब मिळाला होता, तुला नानांना सिद्ध करून दाखवायचं होतं, तरी सुद्धा तो जॉब सोडला, हे काही बरोबर नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे माझ्या जास्त त्या मुलाला त्या जॉबची गरज होती आणि आपल्याला जॉब तर मिळेलच, तसंही त्या जॉबसाठी मी ओव्हर क्वालिफाय होतो, मला काही ना काही नक्की मिळेल रे. तेव्हा तो म्हणतो, दादा पण जर तुला जॉब मिळाला असता तर आईने तुला नानांना सांगून घरी घेतलं असतं ना. तुला माहितीये का, तू गेल्यापासून नाना आणि आईमध्ये सतत वाद होत असतात. त्या दिवशी ती इकडून आली ना, त्यानंतर नानांशी खूप भांडली आहे. तेव्हा तो म्हणतो, मग तुम्हाला त्या दोघांना समजवायला पाहिजे ना, तुम्ही का इकडे सतत येता, तिकडे जाऊन त्यांना समजवा, त्यांची काळजी घ्या. तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि म्हणाला, तो ठीक आहे, मी आत्ताच येत आहे. तेव्हा सारंग विचारतो, काय झालं दादा, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा तो म्हणतो, मी म्हणालो होतो ना, मला सिद्ध करायला संधी मिळेल आणि तसंच मला ऑफर आली आहे, एक गोडाऊनमध्ये काहीतरी काम आहे, त्यांनी मला बोलवलं आहे. तेव्हा तो म्हणतो, दादा तू आता लगेच चालला का. तेव्हा तो म्हणतो, हो मी आता लगेच चाललो आहे, बघू काय होतंय. पुढील भागात आपण बघणार आहोत, जानकी च्या मागे एक माणूस लागलेला असतो. आय गेस तो मकरंदच असेल, कारण की त्याच्या हातामध्ये सुरीबिरी असते आणि तो जानकीचा पाठलाग करत असतो. त्या पाठलागमध्ये जानकी एका ठिकाणावरती पोहोचते आणि तिथे एक भिंत लिहिलेली असते, आय लव्ह यू जानकी, असं सगळीकडे लिहिलेलं असतं. तेवढ्यात हे सगळं बघून जानकीला चक्कर येते आणि चक्कर येऊन जानकी खाली पडायला जाईलच. तेवढ्यात कोणीतरी तिथे ऋषिकेशला पाठवतं आणि ऋषिकेश जानकीला सावरायला जाईल. तेवढ्यात मागून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ काढत असतो. हे सगळं इकडे काकूंच्या समोर येतं आणि काकू जानकीला घराबाहेर काढत असताना म्हणत असतात, तुझ्यासारख्या अनाथला आम्हाला ठेवायचंच नव्हतं, पण तुझी अशी जी थेरं चालली आहेत ना, ती मी काही खपून घेणार नाही. ते फोटो आणि बाकी सगळं सामान फेकून तिला तिथून काढायला लागलेले असतात. ती जानकीला धक्का देऊन पाडेलच. तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, काकू काय करताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा जानकी ऋषिकेशवरती चिडते आणि म्हणायला लागते, हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे, मग आता तू काय माझी बाजू घेऊ नको. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच ऋषिकेशला हे सगळं मकरंदनेच करून अडकवलं असेल, पण जानकी समोर सत्य येईल का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.